करायची, काती चोरी करणे, खोटे बोलणे, रागाने बंद करणे, स्त्रियांनी मुलांना पती देवाला वाईट शब्दात बोलू नये, याशिवाय मानवी जीवन खाली आणणारी कोणतीही वाईट व्यसन बंद करणे. आता मी प्रार्थनेचा तिसरा नियम तुम्हाला पटपट पटपट बनवून दाखवला. आताच घरमालकाने विनंती म्हणली, बिचारायला विनंतीच म्हणता नाही आली. मी त्या अवस्थेचा माणूस होतो का की मी शाळेत जात येतो. जो मुलगा शाळेत जाईल तो शिकल, जो मुलगा शाळेतच जाणार नाही तुम्ही त्याला विचारा, बापू संध्याकाळची प्रार्थना म्हण, बापू सकाळची विनंती म्हण, खरंच तो मुलगा म्हणून का जी मोरे साहेब म्हणून का तो मुलगा, अरे शाळेत जाल तर शिकाल, चाहे बाई असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणीच असो. तुम्ही म्हणाल मी शाळेतच जायचं नाही, घर बसल्या अभ्यास आला पाहिजे, घर बसल्या ज्ञानी व्यक्ती बनलं पाहिजे, घर व्यक्ती चांगला माणूस बनलं पाहिजे. कठीण गोष्ट आहे साहेब, नाही बनू शकत. कारण का तुमच्या ध्येयामध्ये जो मन आणि जे वासना बसली आहे ना ते तुम्हाला चांगलं करू देणार नाही. तुम्ही मार्गात असूनही लोक चुकीचे कार्य करतात आणि मी मार्गात असताना चुकीचे कार्य केलो का की मला माहितीच नाही. मी दारू आणि सट्टा जुवाल्याने ह्या सगळ्या गोष्टीचं व्यसन केलं नाही, पण चैत्रहीन सारखा एक व्यसन मी करून बसतो. व्यसन चैतन्याच्या व्यसन ज्याला म्हणतात लोक, कोणी प्रेम संबंध म्हणतात, कोणी म्हणतात गर्लफ्रेंड वगैरे, त्या चर्चा किंवा सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला या गोष्टीत जास्त सांगण्याचा काही विषय आहेच नाही, सगळ्यांना समजते आहे नाही का. मी चैतन्यासारखी चूक केली. एका बाईबरोबर मला माझ्या पत्नीनं पाहिलं चूक करताना, आणि चूक करताना पाहिलं ना बाबने कसं केलो, नाही मीनाबाई मी काही नाही केलो. माझ्या मीनाबाईला कसंही समजव केलो, कापडाची ज्योत लावली तिला समजवण्याकरता पाठावर, तेव्हा मला काहीच नाही झालं. पण आता तुम्ही विचार करा, तुम्ही या मार्गात आल्यानंतरही तुम्ही वाईट कराल तरी बाबा हनुमानजी तुम्हाला रोखणार नाही, तुम्ही चांगलं कराल तरी तुम्हाला बाबा हनुमानजी रोखणार नाही. पण लक्षात एक ठेवा, कर्मभोग तुम्हाला सोडणार नाही. इथं कांबळे भाऊ बसलेले आहेत. कांबळे भाऊनं पूर्ण काही सांगितलं नाही, पण मी त्याच्या पत्नीच्या मुखातून सगळं ऐकलं. त्यानं कॅमेरा हे का सांगितलं, तुमच्या पाशी जन्मला त्या दिवसापासून तुमच्या पाठीमागच कॅमेरा लागून आहे. 24 तास तुम्ही कसे विचार करता, तुम्ही कसे बोलता, सासूच्या कसे वाटत जाता, ढेराच्या कसे वाटत जाता, कसं घर फोडता, ऐकलं साहेब त्या दिवशी. तुमच्या इकडल्या पत्नीने सांगितलं, अशा एखाद्या शिवकीला नक्की छान द्या, नक्की बोलायला लागा का हे बसले जे माझ्यासारखे मूर्ख आहेत हे सुधारले पाहिजे, मूर्खता गेली पाहिजे. अरे कशा करता हे भासरे नंदा, कशा करता आहे तो एकामेकाचे कौतिक करण्याकरता, एकामेकाच्या याच्यात पुनस्त बाबांनी सांगितलं आहे कुटुंबात आणि शेवकात एकटा काय करत, कोण तुमचं कौतिक करल. तुम्ही सगळ्यांशी तोंडच टाका, तुम्ही एवढ्या सक्तीबाजा का घरात येता बरं घर फोडता, कसं निष्काम कर्मयोग साधतील. वा रे वा, विचार करणाऱ्या गोष्टी साहेब मोठ्या. आणि मी माझी चूक, पत्नीनं मला प्रायश्चित बरोबर चूक करताना पाहिलं तर मी माझ्या पत्नीची समजूत घालली, काही झालं नाही, मला काही झालं नाही त्यावेळेस. आणि 2008 मध्ये वडील मरण पावले कॅन्सरनं. 97च्या सेवक आहे मी, माझ्या सेवक नंबर आहे 10,994. माझे राहिलं सोनबाजी नगर, माझे नाव डोमाजी सहारे. मी ज्योत लावून पत्नीचं मन समजवलं, पत्नी समजली, पण माझ्या बाबा नाही समजला. साधी गोष्ट नसं समजा. ह्या मार्गातले जे शेवका आले तुम्हाला असं वाटत असेल मी काही करीन, मी काही बोलेन, मी काही चलीन, मी कोणतेही कार्य करेन, मला कोण पाहिजे 24 घंटे. माझ्या बाबा तुम्हाला पाहिजे 24 घंटे. आणि माझे वडील कॅन्सरनं मरण पावलं, माझी चूक लक्षात नाही आली. पुण्याहून 2009 मध्ये मला क्रिया सुरू झाली, वडील मेले, माझ्यावर रिएक्शन सुरू झालं. मग रिएक्शन असं झालं, संध्याकाळी झाली का माझ्या अंगामध्ये तुरतुर जंतू चालायचे आणि माझ्या अंगात खूप दुखणं भरायचं. जे डॉक्टरांची सुरुवात झाली, आज या ठोकर कर, उद्या त्या शिवाऱ्या कर, मग त्या बंद कर, मग त्याच्या कर, तर मग त्याच्या कर, असं करता 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 हजारो रुपये खर्च केले, पण मला समाधान नाही. आणि मग मला एका शेवकाने सांगितलं रे म्हणे, आमच्या पाठी परिसरामध्ये धर्मात दवाखाना खुलला दादा म्हणे. तिथं जाऊन पाहिलं म्हणे, कायले म्हणे पराठमध्ये पैसे खर्चे म्हणे 10 वेळा. त्या धर्मात दवाखान्यात आलो, मेरच्या बाजूचं धर्मात दवाखाना खुललेला, त्या दवाखान्यात आलो. तिथं साडा नावाचा एक मोठा डॉक्टर येत होता. त्यांनी मला सगळ्या रिपोर्टा मागवल्या. त्या रिपोर्टमध्ये कॅन्सरची बिमारी आहे, त्यांना निदान काढला का हा जो प्रकार होते राज्याने या माणसाला. मला दिवसभर काहीच नाही होतं, फक्त संध्याकाळी माझ्या अंगात जंतू चालायचे.